नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मस्त असा चमचमीत अंडा घोटाळा बनवतोय. अगदी हॉटेलपेक्षा पण भारी. चला तर मैत्रिणींनो, इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण तेल ओतून घेऊया. आता तेल बघा साधारण गरम झाले, त्यामध्ये आपण जिरं टाकून घेतले. जिरं छान फुलले का लगेच यामध्ये आपण कांदा टाकायचा. इथे मी 2 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे बारीक चिरून. आता कांदा आपण छान असा परतून घेऊया मऊ होईपर्यंत. आता कांदा आपण परतवून घेऊ राहिलो. गॅस बारीक केलेला आहे, तोपर्यंत मी एक वाटण करते. इथे एक मोठा टॅमॅटो घेतला आहे, हा कापून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण डायरेक्ट टाकूया. असे लहान लहान पीस करून टाकायचे, म्हणजे लवकर वाटला जातो. तर एक टॅमॅटो आणि एक अर्धा टॅमॅटो असे 1.5 टॅमॅटो घेतले मी. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. एक 5-6 पाकळ्या लसणाच्या, एक छोटासा आल्याचा तुकडा, तोही मी कापून टाकते, आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. बघा असं मिक्सरला मी फिरवून घेतले. बारीक हे वाटण तयार झाले. आता इथे सुद्धा आपला कांदा बघा छान असा मऊ होत आलेला आहे. असा छान परतवून घ्यायचा. आता यामध्ये आपण काही मसाले टाकूया. नेहमीचे घरच्या मसाल्यामध्येच मी बनवणार आहे. लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, धना जिरा पावडर आणि थोडासा मी काळा मसाला टाकते. तुम्ही इथे दुसरे मसाले पण टाकू शकता, पण काळ्या मसाल्याने पण खूप छान चव येते. थोडासा धना जिरा पावडर मी टाकलेला आहे आणखीन. सर्व मसाले बघा छान असे परतून घ्यायचे. मसाल्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपण असं परतून घेऊया. मध्यम गॅस ठेवलेला आहे. हा गॅस कसा आहे, मोठा आहे माझा, म्हणून मला मध्यम ठेवावं लागतं. आणि आपण जे वाटण केले ते सुद्धा यामध्ये टाकून घेतले. वाटणसुद्धा आपण एकजीव करून छान परतवून घ्यायचे. अगदी मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊया. तर 1-2 मिनटं हे वाटण मी चांगलं परतवून घेतले बघा. आणि आता याला बऱ्यापैकी तेल सुटायला लागले. यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. आता हा मसाला छान आपला परतवून झाला आहे. यामध्ये आपण एक अर्धा ग्लाससारखं मी पाणी टाकून घेतले, म्हणजे खूप आपल्याला हा घट्ट पण नको व्हायला. अशा पद्धतीने आपण पाणी टाकायचे. कारण अंडा घोटाळा कसा थंड झाला ना खूप असा गोळ्यासारखा होतो, तर तसं नको व्हायला. तर अशा पद्धतीने बघा मी माझ्या अंदाजाने पाणी टाकले. लसलसीत व्हायला पाहिजे. आता याला आपण एक उकळी काढून घेऊया. आता तिकडे एक उकळी निघते, तोपर्यंत हे मी 3 अंडे घेतलेत, उकडलेले आहेत. आता हे याची साल काढून घेते. तर अशा पद्धतीने मी 3 अंडे सोलून घेते. अंडे सोलून झालेले आहेत. आणि ह्या बाजूला तुम्ही मग दाखवते मी, छान अशी उकळी आलेली आहे. मस्त याची एक वाफ आपण काढून घेतली. तर हा परफेक्ट झालेला आहे. याकरता जास्त आपल्याला आटवायचं नाही आहे. आणि आता काय करू आपण, इथे मी थोडी मोठी किसणी आहे, त्याच्याने मस्त असे किसून घ्यायचे लांब लांब आकारामध्ये. पूर्ण असा घाटा नको व्हायला, लच्छे दिसायला पाहिजे. तर मी 3 अंडे इथे किसून घेतलेत. आता काय करूया, हलक्या हाताने आपण हे मिक्स करायचं. आता हे मिक्स करून घेतले. आता गॅस आहे ना आपण थोडा बारीक करायचा आहे. आणि यावरती आपण झाकण ठेवून याची एक वाफ काढायची. 1-1.5 मिनटं आपण झाकून ठेवलेला आहे. आणि मस्त हा अंडा घोटाळा तयार झाला आहे खायला. बघू शकता कलरही छान आला आहे. थोडीशी वरनं कोथिंबीर टाकून घेतली. आणि तुम्हाला दाखवते बघा, मस्त असं जास्त चुरा पण झालेला नाही आहे.
आणि मस्त असा लच्छेदार हा झालेला आहे. तर अशाच पद्धतीने करायचं, खूप सुक्का नाही करायचं आहे आपल्याला. मी तर अशा पद्धतीने केलं आहे बघा. तुम्हाला पण तुम्ही करून बघा, तुम्हाला पण आवडेल अशा पद्धतीने केल्यावर. एकदा करून बघा, छान लागतो. आता मी काय करते, डिशमध्ये काढून दाखवते. तर तुम्ही पाहू शकताय इतका छान कलर आला आहे ना, मस्त. तर हॉटेलपेक्षा पण भारी आपला हा अंडा घोटाळा घरच्या साहित्यात बनवून तयार आहे. मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन कुणी असेल तर त्यांनी सबस्क्राईब करीन. बाजूचं बटन आहे ते दाबा, त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील. मस्त असा हा अंडा घोटाळा बघा, छान झाला आहे, खायला चवीला एक नंबर आहे. चला परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.